महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील प्रतिष्ठित राजकीय घराणे अर्थात नाईक कुटुंबांचे वंशज ययाती नाईक यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे। दिल्लीतील भाजप मुख्यालयात छोटेखानी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ययाती नाईक यांनी अधिकृतपणे भाजपचा झेंडा हाती घेतला। यामुळे विदर्भ आणि विशेषतः पुसदमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर कोण आहेत ययाती नाईक आणि त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकारण कसे बदलेल, चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर नाईक घराणं महाराष्ट्राच्या राजकारणातली महत्त्वाची शाखा। राज्याच्या राजकारणात स्वातंत्र्यपूर्व काळपासून नाईक घराण्याचे राजकीय वर्चस्व आहे। वसंतराव आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री या घराण्याने महाराष्ट्राला दिले। शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर सुधाकरराव नाईक व त्यांचे मोठे बंधू मनोहर नाईक त्यांच्या सोबत गेले। मनोहरराव अनेक वर्ष मंत्रिमंडळात होते। आज मनोहररावांचे पुत्र इंद्रनील नाईक अजित पवार गटासोबत मंत्री म्हणून कार्यरत आहेत। तर घरातील वाद आणि ययाती नाईक यांची नाराजगी पाहूया। राजकीय वारसा थेट इंद्रनील नाईक यांच्याकडे दिल्याने ययाती नाईक गेल्या अनेक वर्षापासून नाराज असल्याची चर्चा पुसदमध्ये होती। 2024च्या निवडणुकीत त्यांनी घरातच बंड पुकारलं आणि पुसदमधून न लढता वाशिम जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, पण अपयश आलं। मात्र तरी देखील ययाती नाईक आज तागायत नाराज असल्याची चर्चा होती। तर पक्ष प्रवेशाची चर्चा पाहूया। गेल्या वर्षभरात ययाती नाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत्या। त्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांकडे विचारणा केली, पण मनोहरराव नाईक यांच्या हस्तक्षेपामुळे आणि घरात फूट पडू नये म्हणून राज्य भाजपनं त्यांच्या प्रवेशाला वेळ दिला। अखेर ययाती थेट दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीन पक्षात दाखल झाले। विशेष म्हणजे याची माहिती प्रदेश भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत नव्हती। ययाती नाईक यांना अचानक पक्षात प्रवेश दिल्याने स्थानिक पातळीवर काही खुशी काही गम असे चित्र दिसत आहे। भाजपची रणनीती पाहूया। बंजारा समाज आणि स्थानिक गणित। पुसद मतदारसंघातील बंजारा समाज नाईक घराण्याच्या शब्दापलीकडे नाही, त्यामुळे बंजारा समाजाला आपलासा करणारा चेहरा भाजपला हवाच होता। यापूर्वी भाजपने हा प्रयोग मनोहरराव नाईक यांच्या पुतणे ॲडव्होकेट नीलय नाईक यांना पक्षात घेऊन आणि विधान परिषदेची आमदारकी देऊन केला, पण त्यांच्याकडून अपेक्षित परिणाम झाले नाहीत। त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर पक्ष नेतृत्व फारसे समाधानी नसल्याची चर्चा होती। इंद्रनील, नीलय आणि ययाती भाजपमधील अंतर्गत समीकरण पाहूया। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे गुजरातशी आणि सासरवाडीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेले संबंध बघून निवडणुकीपूर्वी त्यांनाही भाजपमध्ये येण्याची ऑफर मिळालेली होती। मात्र त्यांनी अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो फायदेशीरही ठरला। त्यामुळे भाजपने आता इंद्रनील यांचे ज्येष्ठ बंधू ययाती यांनाच भाजपात घेऊन एकाच वेळी इंद्रनील नाईक व नीलय नाईक या दोघांना शह दिल्याची चर्चा आहे। भाजपच्या या खेळीने राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या नात्यात अंतर पडण्याची भीती व्यक्त होत आहे। नाईक घराणं आता 3 वेगवेगळ्या छावण्यात विभागलं गेलं आहे। तर पुढचं राजकारण काय असेल पाहूया। ययाती यांना घेऊन भाजपने जातीय समीकरण साधल्याचे दिसून येत आहे। ययाती नाईक यांचा प्रभाव पुसदमध्ये मोठा आहे। यांच्या भाजप प्रवेशाने भाजपला पुसदमध्ये ऊर्जितावस्था येईल असा विश्वास भाजपच्या एका गोटात आहे। जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी एक कार्यकर्त्यांची ताकद तयार केली आहे। विशेष म्हणजे बंजारा समाजाचे ययाती नाईक आणि आंत समाजाच्या भाजप जिल्हाध्यक्ष आरती फुकाटे हे जर एकत्र आले तर दोन्ही समाजाचे समर्थन भाजपकडे वळण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला निश्चितच फायदा होऊ शकतो। तर ययाती यांच्या भाजप प्रवेशाने एक गट नाराज असल्याची चर्चा आहे। खुद नीलय नाईक व ययाती नाईक यांच्यात फारसे सख्य नसल्याने भाजपमध्ये हे दोन भाऊ कशी वाटचाल करतील याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। पुसदमधील हे घराणेशाहीचे नव्याने उभे राहिलेले राजकारण भाजपच्या पुढील डावपेचावर काय परिणाम घडवणार आणि ययाती नाईक हे पक्षात सक्रिय भूमिका बजावतात की नाही हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुमच्या मते ययाती नाईक यांचा भाजप प्रवेश कोणासाठी फायद्याचा आणि कोणासाठी धोकाचा ठरेल, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।